शीर्षक वाचून कदाचित तुम्ही चक्रावला असाल. भाऊ हे ग्रेटच आहेत आणि त्यांचा ग्रेटनेस हा समस्त मराठी प्रेक्षक वर्गासाठी, उजव्या विचारधारेला फॉलो करणाऱ्यांसाठी परिचयाचा आहे. मग आता प्रभाकर सूर्यवंशींसारखा एक नवखा पत्रकार जो भाऊंच्या अर्ध्या वयाचा असेल किंवा अर्ध्याच्या थोडं 1-2 वर्ष पुढे मागे असेल, तो नव्यानं असं काय भाऊंच्या ग्रेटनेसबद्दल सांगणार आहे, नाही का? मित्रांनो, माझा ज्या सालात जन्म झाला त्या 1974 साली भाऊंनी पत्रकारिता सुरू देखील केली होती. पुढच्या 40-50 वर्षांच्या कालखंडात भाऊ तोरसेकर हे नाव जिथं पोचायला हवं होतं, ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं होतं, ते तिथवर पोचलेलं आहे. तरीही मी आज या वेगळ्याच मुद्द्याचा का उहापोह करतोय? आज भाऊंचा वाढदिवस आहे का, की आज काय स्पेशल आहे? नाही मित्रांनो, तसं काहीच नाही आहे, तसं औचित्य काहीच नाही. हा विषय का हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी या चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे विषय विवेचनं जर तुम्हाला आवडत असतील तर ते आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड करत चाल. नमस्कार मित्र, तुम्ही पाहतात आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. तर परवाच एका विवेचनात मी बोललो होतो की बऱ्याचदा आपल्या अंतर्मनात एखादा विचार घोळत असतो. ते विचार पुढे कधीतरी कुणी दुसराच बोलून जातो आणि आपण अचंबित होतो, अरे हे काय, सेम टू सेम हेच विचार माझ्या मनात घोळत होते आणि ते विचार तंतोतंत हा माणूस बोलून गेला. त्याच्याशी मी कधीच या विषयावर बोललो देखील नाही. मग याला माझ्या मनातले विचार कसे काय बरं उमगले? असतं असं, होतं असं कधी कधी. तर काल रात्री माझ्या पाहण्यात एक व्हिडिओ आला ज्यात भाऊ होते. जयपूरमधल्या एका परिसंवादात इतर 3-4 वक्त्यांसह भाऊ स्टेजवर होते. जयपूर डायलॉग्स नावाचं जे काही चॅनल आहे त्या चॅनलचं ते एक इव्हेंट होता, वार्षिक इव्हेंट, तर त्यात भाऊ होते. विषय होता बॉलिवूडचं अधःपतन. आता बघा, भाऊंना आपण राजकीय विश्लेषक म्हणून ओळखतो, एक पत्रकार, लेखक, संपादक म्हणून जाणतो, पण त्यांचं बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपटांबद्दलचं ज्ञान, विशेषतः अलीकडच्या 1990 नंतरच्या सिनेमांबद्दलचं ज्ञान, हे कितपत असेल असाही एक प्रश्न मनात आला माझ्या. तसं मला भाऊंच्या काही सुप्त गुणांबद्दल त्यांचे संगीतकार मित्र आप्पा वडावकर यांनी सांगितलं होतंच. सुप्त गुण म्हणजे भाऊंनी रचलेली गाणी. तरुणपणी ही स्वरचित गाणी भाऊ खुद्द गायचे देखील कॉलेज कट्ट्यावर. आप्पांनी त्यांच्या चॅनलवर ते टाकले देखील. आप्पांचं चॅनल आहे आप्पा वडावकरांचं. मला वाटतं अशोक कुमार यांनी गायलेलं ते गाणं, रेलगाडी रेलगाडी बीच वाले स्टेशन बोलले रुक 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 रेलगाडी, ते असं काही गाणं आहे. हे खरं तर तेव्हाचं रॅप सॉन्ग होतं. त्या चालीवर भाऊंनी आपले शब्द बसवत मराठी रॅप केलेलं आहे आणि ते गाणं मी तिकडे भाऊ त्या आप्पांच्या चॅनलवर ऐकलेलं आहे. असो, बॉलिवूडबद्दल माझ्या मनात काय चाललेलं असतं हे मी नवशक्तीत रविवार पुरवणीचा संपादक होतो ना, तेव्हा साप्ताहिक सदरातून लिहायचो. हिंदी फिल्म संगीतावर विशेष करून RD बर्मन याच्यावर तर पुस्तक निघेल इतका मजकूर मी नवशक्तीत असताना पंचम स्वर या मालिकेतून लिहिलेलं आहे. पुस्तक काढायचा विचार आहे, म्हणजे जवळपास पुस्तक तयार आहे. 1993 साली हिंदीमध्ये एक ट्रेंड आला. शाहरुख खानने तो ट्रेंड आणला. खलप्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचा, स्त्रीच्या शोषणाचा, तिला मिळवण्याच्या नादात तिच्यावर अत्याचार, हिंसक हल्ले करणाऱ्या खलनायकाला नायक समजण्याचा. पहिला पिक्चर होता बाजीगर. दुसरा डर, तो पण 93लाच रिलीज झाला होता, म्हणजे बाजीगर पण 93लाच रिलीज झाला. तिसरा पिक्चर होता अंजाम, जो 94ला आला होता. या तिन्ही चित्रपटांबद्दल माझ्या मनात एक अडी आहे, जी कायम असेल. मुळात हे चित्रपट बनले हे हॉलिवूडच्या स्टोरी लाईनवर, तेही मी पाहिलेत. कोणता चित्रपट, जे ओरिजिनल चित्रपट, ते पण मी पाहिलेत. पण तिथे कसं असतं, आपण त्या चित्रपटातल्या नायक नायिकांशी अटॅच नसतो. त्या नायकाचा चेहरा नंतर लक्षातही राहत नाही. नायिका लक्षात असतात बऱ्यापैकी, पण नायकांना लक्षात ठेवणं तितकंसं होत नाही. त्यामुळे त्यांच्या इमेज वगैरे यांच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. त्यांचा आपल्या समाज जीवनावर कुठला परिणाम वगैरे होणार आहे असं अजिबातच वाटत नव्हतं तेव्हा. पण हिंदी चित्रपटांनी तर आपलं आयुष्य व्यापलेलं आहे. त्यातल्या कित्येक गोष्टी आपण नकळतपणे फॉलो देखील करतो. ते नाही का, रस्त्यावर कधी चाललेलो असतो आणि डोक्यात गाणं वाजत असतं, अंधेरी रातों में, आणि उगाचच अमिताभसारखं एक खांदा झुकवून चालतो वगैरे. अशा गोष्टी, अशा बऱ्याच लगबी आपण उचलतोच, पण त्या सिनेमातले मानवी संस्कार पण आपण उचलतो.
महिलांवर अत्याचार करणारा नायक. हिरोईनने नकार दिलाय म्हणून तिला आणि तिने निवडलेल्या दुसऱ्याच कुठल्या तरी प्रियकराला त्रास देणारं पात्र हे ग्रे शेडमध्ये आहे असं सांगितलं जातं. बरेचसे चित्रपट समीक्षक जे आहेत अशा पात्रांना ग्रे शेडमधला नायक असं म्हणतात. या पात्राचा मी कायम तिरस्कार करत आलो, विशेषतः ते पात्र निभावणाऱ्या शाहरुख खानचा. तो मुसलमान आहे म्हणून नाही, पण डोक्यात कुठेतरी तो खणकायचा. माझ्या डोक्यातलं हे खणकणं मी कधीच कुठे व्यक्त केलं नव्हतं. माझ्या कॉलममधून तर नाहीच, अगदी फेसबुकवर पण मी कधी शाहरुख विरोधी सूर लावलेला नाही आहे. पण तो का खणकायचा, का खटकायचा, याचं उत्तर मला काल पहाटे भाऊंचा हा व्हिडिओ पाहताना सापडला. तर बघा तो व्हिडिओ तुम्ही. दोस्तों, मैं अभिनंदन तो पहले संजय दीक्षित जी का करूँगा कि उन्होंने खींच कर मुझे यहाँ लाया है, वरना मैं दिल्ली में 1 साल से हूँ, घर से बाहर तक नहीं निकला था। ठीक है, कोई बात नहीं। सब्जेक्ट है बॉलीवुड कहाँ से कहाँ फिसल गया। मैं कोई फिल्म का कोई नहीं हूँ, एक प्रेक्षक हूँ। इसका प्रभाव क्या होता है वो समझना ज़रूरी होता है। तो मैं एक पैरोडी आपको सुनाऊंगा, व्यंग सुनाऊंगा। अगर पसंद आए तो आगे कहिए, भाषण भी करे, नहीं तो यही रुक जाऊंगा। दोस्तों, कहाँ से कहाँ फिसल गए ये सब्जेक्ट है। जब मैं ये सोचता हूँ कि 1947 में हमको आज़ादी मिली और उसके बाद मेरा जन्म हुआ कुछ महीनों में, और हम जो बच्चे बड़े हुए तो हम इस देश की महानता फिल्मों से सुनकर बड़े हुए। जागृति नाम की फिल्म थी, सत्येन बोस और अभी भट्टाचार्य वगैरह थे। उसमें एक गाना आज भी बजता है, 15 अगस्त 26 जनवरी को बजता है। आओ बच्चों तुम्हें दिखाई झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान। तो वहाँ थे हम। 97 में 50 साल पूरे हुए, तब मेरी बेटी थी 15 साल की। तो मेरे दिमाग में एक कल्पना आई कि हमारे पुरखों ने हमारे लिए कहाँ से कहाँ आज़ादी ला के छोड़ी थी, हमारी बच्ची के लिए हम क्या छोड़ रहे हैं। तो जो दिमाग में आया उसकी पैरोडी बनी है, आओ झांकी तुम्हें दिखा। अभी 25 साल हो गए उसको भी, जब मैंने लिखी थी उसके 25 साल हो गए। मेरी हिंदी अच्छी नहीं है, लेकिन फिर भी मैंने बनाने की कोशिश की थी। आओ झांकी तुम्हें दिखाए आज के हिंदुस्तान की, आओ झांकी तुम्हें दिखाए आज के हिंदुस्तान की, इन लोगों से बच के रहो या भरती बेईमान की। बंदे बेशरम यहाँ के बंदे बेशरम, उत्तर में गद्दारी करती कश्मीर के ये घाटी है, दक्खन से रिश्ते की डोरी तमिल बाग ने काटी है। अगड़ा पिछड़ा ऊंच नीच में सारी जनता बाटी है, अगड़ा पिछड़ा ऊंच नीच में सारी जनता बाटी है। भूल गया मैं कुछ, घुसखोरी ने चाटी है सब, एकजुट की नारेबाजी घुसखोरी ने चाटी है। देखो ये तस्वीरें अपने बेशर्मी अपमान की, इन लोगों से बच के रहो यह भरती बेईमान। ये है मुल्क मराठों का, ये यहाँ शिवाजी डोला था। ये हमने बचपन में पढ़ा था। आज की हालत क्या है। देखो मुल्क मराठों का, ये शरद यहाँ का राजा था, उसने ही ईमान बेचकर विदेश पैसा भेजा था। हर पहाड़ पर प्लॉट बने थे, हर पत्थर को बेचा था। पकड़ेंगे तब छूटे कैसे, सब कुछ उसने सोचा था। चतुर शरद ने बांध रखी थी अर्थी ही अभिमान, इन लोगों से बच के रहो यह धरती बेईमान, यह भरती बेईमान। यह है अपना राजपुताना, यह है अपना राजपुताना, राज करे दल बदलू से। गुंडागर्दी कैसी करनी पूछो बिहारी लालू से। प्रधानमंत्री लटक रहा है सोनिया की पल्लू से, चोर बने हैं दरवेशी, राज चला है भालू से। जीत के कौरव बने हैं पांडव, हार हुई भगवान की, इन लोगों से बच के रहो या भरती बेईमान। अब 2 शब्द बदलने से अर्थ कितना बदल जाता है। जलियांवाला बाग, देखो यहाँ चली थी गोलियां।
भिदरन वाला बाग ये देखो यहाँ चली थी गोलियां, ये मत पूछो किसने खेली यहाँ खून की होलियां। एक तरफ बंदूकें दंदन एक तरफ थी टोलियां, मरने वाले बोल रहे थे खलिस्तान की बोलियां। इंदिरा ने मी यहाँ लगा दी बाजी अपने जान की, इन लोगों से बच के रहो या भर्ती बेईमान की। आखिरी फिर हुआ था ये कि मैंने ये लिखा, उसके बाद महाराष्ट्र में सत्तांतर हुआ था, तो कुछ दोस्त थे मेरे, बोले अब तो बाला साहब ठाकरे आ गए, तो मैंने उस पर भी वो रिपीट किया था, देखो मुल्क मराठों का ये, यहाँ ठाकरे डोला था, अखबारी ताकत को जिसने तलवारों से तोला था। देखो मुल्क मराठों का ये, यहाँ ठाकरे डोला था, अखबारी ताकत को जिसने तलवारों से तोला था। झुनका भाकर खाते खाते हाथ में कोका कोला था, झुनका भाकर खाते खाते हाथ में कोका कोला था, बोली हर हर महादेव की माइकल जैक्सन बोला था। घर के मरते भूखे नंगे पूजा करो मेहमान की, इन लोगों से बच के रहो यह भर्ती बेईमान। दोस्तों मेरा ख्याल है कि कहाँ से कहाँ पहुंच गए ये आपके ध्यान में आया होगा, लेकिन थोड़ा सा भाषण करूंगा, ज़्यादा नहीं है, थोड़ा माहौल लाइट हो इसके लिए मैंने पैरोडी आपको सुनाई। देखिए मैं 30 साल पहले की, किसी ने बोला 20-25 साल पहले बदलिए, 30 साल पहले की बात करूंगा, 1991 मुंबई के पास उल्लासनगर में एसएससी की परीक्षा हो रही थी, बोर्ड के एग्जाम चल रहे थे, और एक सेंटर में 2 गुंडे घुसे, उन्होंने वहाँ एक बच्ची पर्चा दे रही थी, परीक्षा दे रही थी, बाकी को बच्चों को भगाया और उस पर रॉकेल डालकर उसको जला दिया, मिट्टी का तेल डालकर उसको जला दिया। 1 महीने के लिए वो हेडलाइन होती थी, 1 महीने के लिए। उस बच्ची का नाम था रिंकू पाटिल। बॉलीवुड ने उसका उदात्तीकरण किया, बॉलीवुड ने उसका उदात्तीकरण किया। डर, बाजीगर, अंजाम, ये 3 फिल्म शाहरुख खान की आई जिसने शाहरुख को सुपरस्टार बना दिया। एक तरफा जो प्रेम होता है उससे एक बच्ची जलाई जाती है, उस लाइन पर जो फिल्में बनी, डर, बाजीगर, अंजाम, इन 3 फिल्मों में हीरो था शाहरुख खान, उसको हमने हीरो बना दिया। कहाँ गई हमारी संवेदना? कोई फिल्म क्रिटिक इस पर नहीं लिखा। उन फिल्मों ने हमारी संवेदना मार दी। 91 के बाद आज तक हम रोज पढ़ते हैं, एक तरफा प्यार होता है, किसी लड़की को जलाया जाता है, एसिड फेंका जाता है। इन फिल्मों से शुरू हुआ। कभी हमने सोचा, वहां से उसकी फिसलना शुरू हो गया कि हमने विलन को, फिर तो फिल्मी आई खलनायक, वो उसकी फिल्म रिलीज होने वाली थी, संजय दत्त तो बॉम्ब ब्लास्ट के मामले में अंदर गया था, उसका उदात्तीकरण चल रहा था। तो ये कहाँ से होता है? मेरा दोस्त है नाना पाटेकर, शिवाजी पार्क के मैदान में बैठकर मैचें देखते थे एक साथ, उसने एक बार बढ़िया बात बोली, भाऊ हम बच्चे थे, हमने मदर इंडिया देखी थी, उसमें विलन था कन्हैया लाल, साहूकार दिखाया था, वो भूखी नजर से नरगिस की तरफ देखता था तो भी हमारा खून खौलता था। अब इंटरव्यू तक 3 बलात्कार हो जाते, हमको कुछ नहीं लगता। कहाँ से कहाँ, सोचो तो। देखिए, ये एक बहुत महत्वपूर्ण पहलू जो है भाव ने छुआ है। हम ये मान के अगर चलते हैं हम लोग जनरली कि जो हो रहा है समाज के अंदर, जो ये फिल्मों में, टेलीविजन पे जो दिखाया जा रहा है, उसका अंततोगत्वा शायद कोई असर नहीं पड़ेगा, लेकिन उसका अंततोगत्वा असर पड़ता है, हमेशा पड़ता है।
अब जैसे कि एक प्रश्न आया है, प्रश्न क्या है, वो विचार है कि लोग, देखिए मैंने ये जो बात बताई ये समझना जरूरी है कि जब हम राक्षस की पूजा करते हैं तो राक्षस की संस्कृति शुरू हो जाती है। ये जो 3 फिल्में मैंने बताई वो अगर आप ध्यान से देखें, समझने की कोशिश करें, तो वहां से बॉलीवुड गटर बन गया है, गटर बन गया और सारे बुद्धिजीवी चुप थे। ये कैसे बुद्धिजीवी है, एक के ध्यान में नहीं है। ये रिंकू पाटिल की हत्या का उदात्तीकरण है। और देखिए आज हर हर दिन का अखबार निकालो, कहीं ना कहीं किसी बच्ची पर एसिड फेंका गया है, किसी को भोंका गया है सूर्य से। ये सब होता है क्योंकि ये फिल्म नहीं है, ये मनोरंजन नहीं है, ये क्लोरोफॉर्म है। हमारी संवेदनाओं का बधिरीकरण करने का एक तरीका है। और इसको उठाकर बेशरम लोग साहित्य अकादमी वाले रिजाइन कर देते हैं वो पद। अरे इनको देते ही क्यों हो? ये सब इकोसिस्टम है, ये तोड़नी पड़ेगी। ये एक दूसरे के साथी है। यही एकेडमी वाले फिल्मों वालों के साथ खड़े रहेंगे, फिल्म वाले एकेडमी के साथ खड़े रहेंगे। तो जब कोई भी इनमें से खड़ा होता है तो हमको मिलकर उसके खिलाफ खड़ा होना पड़ेगा, क्योंकि ये सिस्टमेटिकली हमारे संवेदनाओं का बधिरीकरण कर रहे हैं, क्लोरोफॉर्म दे रहे हैं हमको। कला के नाम पर, अलग अलग नाम पर होगा, बहुत सारा कुछ हो रहा है। करीना कपूर को शर्म नहीं आती, लेकिन कटुआ में कुछ हो गया, आई एम अशेम्ड। ऐसे ऐसे लोगों से हमें शर्म आनी चाहिए। तो मैंने जो लिखा है 25 साल पहले कि हाँ भर्ती ये जो बेशर्मों की भर्ती है, तो वो हमें समझना चाहिए। ठीक है, थैंक यू। त्या क्लिपमध्ये उल्हासनगरच्या रिंकू पाटीलचा उल्लेख करताना भाऊंचा कंठ दाटला होता. कधीही आपल्या वैयक्तिक भावना आपल्या विवेचनातून बाहेर पडू न देणारे भाऊ काल किंचितसे हेलावले होते. त्या घटनेचा जो इम्पॅक्ट महाराष्ट्रातल्या कोवळ्या वयातल्या पोरीबाळींवर झाला होता ना त्यावेळी, त्याचे दूरगामी परिणाम तुमच्या आमच्यासारख्या पुरुष मनांवर देखील झाले होते. फक्त ते व्यक्त करता येत नव्हते. मी तर खूप लहान होतो तेव्हा. मला तर काल रात्रीपर्यंत मला शाहरुख का खटकतो याच्या मागचं सायकोलॉजिकल रिझनच माहीत नव्हतं. फक्त बाजीगर, डर आणि अंजाम हे 3 चित्रपट शाहरुखने केले आणि त्यानंतर एकाच भूमिकेत टाईपकास्ट किंवा एका साच्यात अडकण्याच्या भीतीमुळे शाहरुखने पुढे अशा भूमिका केल्या नाहीत. पण त्याच लाईनवर बेतलेले अनेक चित्रपट पुढच्या 4-5 वर्षात आले, म्हणजे 94 नंतर अगदी 99-2000 पर्यंत. त्यात अरबाज खान जो सलमान खानचा भाऊ आहे, शरद कपूर, दिनो मोरिया यासारख्यांनी या ग्रे शेडवाल्या भूमिका निभावल्या, त्या गाजल्याही. पण बॉलिवूडचं अधपतन कुठे आणि कसं होत गेलं हे त्या परिसंवाद आपल्या स्टाईलने मांडणारे भाऊ खरंच ग्रेट वाटले मला. पुन्हा पुन्हा अनेकदा हा जो कार्यक्रम होता तो संजय दीक्षित सरांच्या जयपूर डायलॉग्सने आयोजित केला होता. या परिसंवादात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. उजव्या विचारधारेच्या अनेक यूट्यूबर्सनी, ब्लॉगर्सनी यात हजेरी लावली होती. पण त्यात बंबई या हिंदी बोलणारे भाऊच सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र होते. तर हे सुद्धा पाहताना मन अभिमानानं भरून आलं. या ज्या काही संमिश्र भावना मनात दाटल्या होत्या त्या तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या, म्हणून आजचा हा व्हिडिओ. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. तुम्हाला धन्यवाद आणि नमस्कार म्हणण्यापूर्वी सांगतो, जयपूर डायलॉग्स हे जे संजय दीक्षितांचं चॅनेल आहे त्यावर हा पूर्ण इव्हेंट आहे. म्हणजे त्यात वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ यूट्यूबर्स आणि जे ब्लॉगर्स आहेत त्यांच्यात जे काही परिसंवाद झाले होते. आमचे एक ज्येष्ठ पत्रकार मित्र, ते मला मित्र मानतात पण ते ज्येष्ठ आहेत भाऊंसारखेच. भाऊंच्याच शिफारसीमुळे ते माझ्या परिचयात आले. त्यांनी मला फोन केला. त्यांच्या चॅनलवरही मी बऱ्याचदा हिंदीमध्ये काही संवाद साधलेला आहे. ते ओमकार चौधरी त्या सगळ्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. अशा चांगल्या दिग्गज मंडळींच्या विचारांची देवाणघेवाण त्या कॉन्क्लेव्हमध्ये झाली, इव्हेंटमध्ये झाली. असे इव्हेंट मराठीतही व्हायला हवेत. भाऊ महाराष्ट्राचे आहेत, आपल्या मराठी भाषेतले एक उजव्या विचारधारेचे
खणखणीत पत्रकार आहेत आणि त्यांचा जो आदर सत्कार तिकडे उत्तरेत सध्या होतोय, ज्या पद्धतीनं त्यांना जो सन्मान दिला जातोय हिंदी भाषिक मंडळींकडून, त्या पत्रकारांकडून, त्याचं खरोखर मला कौतुक वाटलं, अभिमान वाटला. आणि हा त्या सगळ्या संमिश्र भावना जसं मी म्हणालो ना, त्याच्यामुळे अक्षरशः माझी काल पहाटेपासून जी काही झोप उडाली, म्हणजे असंही मला झोप कमी येते, आणि हे बघत असताना हा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला आणि तो पाहिल्यानंतर ते सगळं तिकडचं वातावरण अनुभवल्यानंतर असं वाटलं की आपण तिथे असायला हवे होतो. ठीक आहे, यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी किमान ते आपल्याला बोलावतील प्रेक्षक म्हणून. हो, मी काय तिकडे काय वक्ता म्हणून जाणार नाही आहे, पण हे सगळं आपण प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून अनुभवणं हे फार थ्रिलिंग झालं असतं माझ्यासाठी तरी. तर तुम्हीही पहा ते व्हिडिओज. संजय दीक्षित यांचं जयपूर डायलॉग्स नावाचं चॅनल आहे. तुमच्यापैकी बरेच जण त्याचे सबस्क्रायबर्स पण असतील. तर ही विनंती, जशी मी आकार डिजिनंट पहा म्हणतो तशी ही विनंती करतो की किमान हा इव्हेंट पहा. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी जे काही विचारमंथन घडवून आणले ते जरूर पहा. तर आता खरोखरच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.